मकर राशी तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मकर राशीच्या अत्यंत स्वाभिमानी आणि कष्टाळू सर्व बांधवांना आजचा हा व्हिडिओ केवळ एक भविष्यवाणी नाही तर तुमच्या आयुष्यातील संघर्षाचा शेवट आणि सुखाची पहाट देणारा एक दैवी संकेत आहे। तर जेव्हा अशी ग्रहांची काही दुर्मिळ स्थिती निर्माण होत आहे ना, ती तुमच्या आयुष्यात पुन्हा कधी येणार नाही। सध्या अशी स्थिती निर्माण होणार आहे। तर मकर राशीच्या लोकांनो, तुम्ही आजवर खूप सोचलं, तुम्ही रक्ताचं पाणी करून कष्ट केले, अनेकांचे टोमणे ऐकले, जवळच्या लोकांनीच तुमच्या पाठीत खंजीर खुपसला, परंतु तुम्ही कधीच हार मानली नाही। परंतु तुम्हाला सांगते, तुमच्यासाठी आता न्यायाचे दरवाजे उघडत आहे। तुम्ही आत्तापर्यंत का अपयशी ठरलात, तुमचे शत्रू कोण आहेत आणि आजपासूनच तुमचं नशीब कसं पलटणार, हे सगळं मी आजच्या ह्या संपूर्ण व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याची नक्कीच हिम्मत करा आणि पेशन्स ठेवा, कारण अर्ध्यावरती हा व्हिडिओ सोडला ना तर मोठी संधी तुमच्या हातातून गमावू शकते, महत्त्वाची माहिती तुमच्यामधून तुम्ही गमावू शकता। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, कारण की तुमचं नशीब बदलण्याची आता ही पहिली पायरी ठरू शकते। तर मकर राशीच्या लोकांना तुम्हाला एकच विनंती करेन, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। तर मकर राशीच्या लोकांचं आयुष्य म्हणजे एक चालती बोलती अग्निपरीक्षा असते। तुमचं मन किती स्वच्छ आहे हे फक्त देवालाच माहिती आहे, परंतु जगाने तुम्हाला नेहमीच चुकीचं समजलं। तुम्ही ज्यांच्यासाठी स्वतःचं आयुष्य झिजवलं, ज्यांना संकटात साथ दिली, त्यांनीच गरज संपल्यावर तुम्हाला ओळखायला देखील नकार दिला। रात्री उशिरापर्यंत तुम्ही छताकडे बघत विचार करताना तुमच्या डोळ्यात पाणी येतं की मी काय चुकलो, मी तर कोणाचं वाईट केलं नाही, मग माझ्याच नशिबी हा संघर्ष का आला आहे। तर तुम्हाला सांगते, या सर्व प्रश्नांचं आता उत्तर मिळणार आहे, कारण की ग्रहांची स्थिती अशी आता तयार होते। आत्तापर्यंत मकर राशी तुम्ही शनीची 7.5 असो किंवा ग्रहांची प्रतिकूल स्थिती असो, तुम्ही तुमचे पाय रोवून उभे राहिलात। आता काळ बदलतोय। ज्यांनी तुमचा अपमान केला, ज्यांनी तुम्हाला शून्य समजलं, त्यांना आता तुमची प्रगती बघून स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही। आजची ही ग्रहस्थिती सांगते की आता तुमचे रडण्याचे दिवस संपलेत आणि लढण्याचे दिवस सुरू झालेले आहेत। तुम्हाला सांगते की तुमचा मकर राशी, तुमचा जो राशीचा स्वामी आहे ते शनिदेव स्वराशीत अत्यंत बलवान स्थितीत आहे। यासोबतच चंद्राची स्थिती आणि इतर ग्रहांची दृष्टी तुमच्या कुंडलीत धनयोग आणि राजयोग निर्माण करत आहे। आणि ही स्थिती दुर्मिळ आहे का? अनेक वर्षांनंतर मकर राशीच्या जातकांसाठी कर्माचे फळ मिळवण्याचा हा काळ आता सुरू झालेला आहे। जर तुम्ही व्यापार करत असाल तर ही आज एखादी मोठी डील तुमची फायनल होऊ शकते, जी तुमचं पुढचं 10 वर्षांचं भविष्य सुरक्षित करेल। जर तुम्ही नोकरीत असाल किंवा अनेक वर्षांपासून एकाच जागी अडकला असाल ना, तर आजच तुम्हाला आता प्रमोशन आणि पगारवाढीची बातमी मिळू शकते। मात्र ही ग्रहांची स्थिती लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी बदलाव्या लागतील। तर मकर राशीच्या लोकांना आळस सोडा। लक्षात ठेवा, देव संधी देतोय आता तुम्हाला, तुमचं कर्म तुम्हालाच करावं लागणार। परंतु आणि येणाऱ्या ह्या दिवसांमध्ये तुमच्यासाठी सोन्याची खाण आहे, फक्त ती खोदण्याची ताकद तुम्हाला दाखवायची आहे। तुम्हाला स्वतःला भरपूर मेहनत करायची आहे आणि त्याचं फळ तुम्हाला आता निश्चितच मिळणार आहे। आर्थिक बाबतीत बोलायचं म्हटलं तर मकर राशीच्या लोकांना तुमच्यावर असलेलं कर्जाचं ओझं आता हलकं होणार आहे। कुठून तरी अडकलेले पैसे तुम्हाला अचानक परत मिळतील। शेअर मार्केट किंवा गुंतवणुकीतून तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो, परंतु सावधान की कोणालाही तुम्हाला सांगते की उधार देऊ नका। तुम्ही मनाने हळवे आहात, कोणाचंही दुःख पाहिलं की तुम्ही लगेचच तुमचा स्वतः मदत करायला पुढे जातात, परंतु आज ती चूक करू नका। व्यवसायात नवीन भागीदारी मिळतील, पण स्वाक्षरी करताना कागदपत्रे नीट वाचा। जे लोक बेरोजगार आहेत किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छितात, त्यांच्यासाठी येणारे हे दिवस एक नवीन पायभरणी असणार आहे। तुमची बुद्धिमत्ता ही आजच आता तेजासारखी चमकणार आहे। नवीन कल्पना ज्या आहेत त्या तुम्ही अंमलात आणाल। ही वेळ आता तुम्हाला सांगते पुन्हा येणार नाही। त्यामुळे आजचे हे जे येणारे दिवस आहेत ना, हे तुमचे बँक बॅलन्स वाढवणारे दिवस आहेत। त्यामुळे
येणारा पैसा योग्य ठिकाणी गुंतवणे हे तुमची जबाबदारी असणार आहे आणि तो पैसा बचत करणे, पुढच्या भविष्यासाठी सांभाळून ठेवणे हे म्हणजे सर्वस्वी हे तुमच्यावरतीच असणार आहे. त्यामुळे व्यवस्थित नियोजन देखील करा. देव देतो आहे तर त्याचं नक्कीच सोनं करा आणि त्याचा व्यवस्थित नियोजन करा. कुटुंबाच्या बाबतीत बघितलं तर मकर राशी, कौटुंबिक जीवन तुमचं अनेकदा वादळाने घेरलेलं असतं. तुमच्या जोडीदाराला तुमची मेहनत समजत नाही किंवा घरात सतत कटकटी होतात आणि हे तुम्हाला वाटत असेल की हे सगळं का होतं आहे. तर तुम्हाला सांगते, आता ग्रहांची शांती तुमच्या घरात सुख घेऊन येणार आहे. मुलांच्या प्रगतीमुळे तुम्हाला अभिमान वाटेल. मुलांची प्रगती देखील तुम्हाला आता दिसू लागेल. जर एखादे कोणी मकर राशीचे लोक अविवाहित असतील तर त्यांना विवाहाचे प्रस्ताव स्वतःहून येतील आणि जे तुमचं आयुष्य सुखाने भरून टाकतील. तुमच्या जोडीदारासोबत असलेले जुने मतभेद हे देखील आता तुम्हाला गोड संवादाने दूर करावे लागणार आहे. आईवडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या. त्यांचा आशीर्वाद तुमच्यासाठी मौल्यवान ठरेल. घरात प्रसन्न वातावरण राहील. तुम्हाला सांगते, जिथे आनंद असतो ना तिथे लक्ष्मी देखील वास करते. आरोग्याबाबतीत विचार करायचं म्हटलं तर कष्ट करून करून तुम्ही आता शरीराकडे दुर्लक्ष केलेले इतक्या वर्षांमध्ये, इतक्या दिवसांमध्ये. त्यामुळे कंबरदुखी, गुडघेदुखी किंवा मानसिक ताण तुम्हाला सतावत असेल. आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला विशेष खबरदारी घ्यायची गरज आहे. बाहेरचं खाणं टाळा. योगासनं सुरू करा. मेडिटेशन करा. मानसिक शक्ती तुम्हाला वाढवण्याची खूपच गरज आहे. त्यामुळे थोडासा एकांतात स्वतःसाठी वेळ घालवा. नामस्मरण करा. तुम्हाला सांगते, ज्या देवावरती तुमचा विश्वास आहे त्या देवाचं नामस्मरण करा, जप करा. तुम्हाला जे पण संकट येतील त्यापासून तुम्हाला दूर राहण्याची शक्ती ह्या जपामुळे, नामस्मरणामुळे नक्कीच मिळेल. रात्रीची झोप भरपूर घ्या, कारण उद्याचा दिवस तुम्हाला वाढवण्यासाठी आज स्वतःला वेळ देणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे स्वतःच्या शरीराकडे, तब्येतीकडे लक्ष द्या. शरीर हीच आपली मौल्यवान संपत्ती आहे. त्यामुळे नामस्मरण करा, कारण जेव्हा तुम्ही स्वतः फिट असाल तेव्हाच तुम्ही या जगाशी लढू शकाल. त्यामुळे स्वतःची काळजी घ्या. मकर राशीच्या लोकांनो, मी तुम्हाला जे सांगणार आहे ते तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी गुपित असणार आहे. आता अनेकदा तुम्ही विचार करताना की तुमच्यापेक्षा कमी कष्ट करणारे लोक पुढे का निघून गेले आणि तुम्ही तिथेच का अडकून राहिले. तर तुम्हाला सांगते, आता येणाऱ्या दिवसांमध्ये ग्रहांची अशी स्थिती निर्माण होईल की ती स्थितीच तुम्हाला आता उत्तर देईल. आजपर्यंत तुमचं नशीब लॉक होतं, बंद होतं. ते काही नशीब पुढे काही हलतच नव्हतं, कारण तुम्ही इतरांच्या सुखासाठी स्वतःच्या इच्छांची आहुती दिली. परंतु आज आता शनिदृष्टी तुमच्यातील सुप्त शक्तीला जागृत करणार आहे. तुम्हाला सांगते, मकर राशी ही डोंगरावर चढणाऱ्या हरणाची रास आहे. तुम्ही थकलात पण तुम्ही थांबणार नाही. आज तुमच्या आयुष्यात असा एक माणूस येईल किंवा असा एका फोन कॉल येईल जो तुमच्या करिअरची दिशा पूर्णपणे बदलवून टाकेल. ही संधी फक्त ओळखायला शिका. तुमच्या मनात जी भीती आहे ती काढून टाका. लोक काय म्हणतील हा विचार करणं सोडून द्या, कारण ज्या दिवशी तुम्ही स्वतः यशस्वी व्हाल ना त्या दिवशी हेच लोक तुमच्या स्वागतासाठी हार घेऊन उभे राहतील. त्यामुळे तुम्हाला सांगते, आजची रात्र जरी तुम्हाला संघर्षाची वाटत असली ना, शेवटी ही रात्र ही शेवटची रात्र समजा, कारण की आता सूर्योदय तुमच्यासाठी फक्त प्रकाश नाही तर तुमच्यासाठी अधिकार घेऊन येणार आहे. तुमची जिद्द आणि तुमच्या देवावर ठेवलेला विश्वास हा आता एकत्र येतो आहे आणि अशक्य ही शक्य गोष्टी आता व्हायला सुरुवात होईल. तुम्ही सर्वसामान्य राहणार नाही. तुम्ही एक आता इतिहास घडवण्यासाठी तुम्ही तयार व्हा. हे स्वतःला तुम्ही आरशात बघून आजच सांगा की, कारण तुम्ही स्वतःचा आदर कराल तर जग तुमचा नक्कीच आदर करेल. तर मी सांगते, येणारे हे दिवस तुम्हाला सांगते की ते अगदी तुम्हाला फायदेशीर असणार आहे, कारण की आता तुमची 7.5 संपलेली आहे मकर राशीच्या लोकांनो. त्यामुळे आता तुमचे कर्माचे चांगले फळ तुम्हाला बघायला सुरुवात होणार आहे आणि ह्या सर्व गोष्टींचा पुरेपूर फायदा घ्या. मेहनत करा. मेहनतीचं फळ आता तुम्हाला नक्कीच दिसायला लागेल. आणि तुम्हाला सांगते की काही तुम्हाला खास उपाय सांगते, तो उपाय नक्कीच करा. पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. शनिवारी शनी मंदिरात जाऊन काळे तीळ नक्कीच अर्पण करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की गरजू लोकांना मदत करा.
जे कोणी शिक्षणासाठी मुलांच्या शिक्षणासाठी जे कोणी गरजू विद्यार्थी असतील त्यांच्या शिक्षणासाठी त्यांना मदत करा, अन्नदान करा. हे छोटे छोटे उपाय करा जेणेकरून तुमच्यावरती येणारे मोठे संकट तुम्ही टाळू शकता आणि जे पण तुम्ही काम करता त्याच्यात तुम्हाला यश प्राप्ती नक्कीच मिळेल. घरात भीमसेनी कापूर जाळा, ज्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा जाऊन सकारात्मक वातावरण नक्कीच चांगलं राहील. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला जरूर करायच्या आहेत ज्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मकता राहील. तर मकर राशीच्या लोकांना मी तुम्हाला एकच सांगेन की आज जे काही सांगितले ते तुमच्या भल्यासाठी सांगितलेलं आहे. मला माहिती आहे की तुम्ही आतून फार तुटलेले आहात, तुम्ही निराश आहात, तुम्हाला वाटतं आहे की हे सगळं खरंच होईल का, परंतु तुम्हाला सांगते हो, हे नक्कीच होणार आहे. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुम्ही ज्या देवाला मानता त्या देवावरती विश्वास ठेवा. तुम्ही एकटे नाही आहात, तुमचा देव तुमच्या सोबत आहे. त्यामुळे नक्कीच प्रयत्न सोडू नका, प्रयत्न करा, प्रयत्नांना यश मिळतं आणि आता ती स्थिती निर्माण झाली की तुमच्या प्रयत्नांना यश मिळणार आहे. मेहनत करा, मेहनतीचं फळ नक्कीच मिळतं म्हणजे मिळतं. बिलकुल पण नाराज होऊ नका, कारण की देव तुमच्यासोबत आहे. देव तुमचं आता नक्कीच भलं करणार आहे. आणि मकर राशीच्या लोकांना आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक जरूर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.